आजच्या डिजिटल युगात आपलं सगळं काम इंटरनेटवर अवलंबून झालं आहे. मग ते वर्क फ्रॉम होम असो, ऑनलाईन क्लासेस असोत किंवा एंटरटेनमेंट. पण एक मोठी समस्या अजूनही कायम आहे: नेटवर्क स्लो होणं आणि कॉलिंग मध्ये अडथळे येणं. आणि या समस्येवर आता एक मोठा उपाय घेऊन आली आहे भारती एअरटेल. एअरटेलने भारतात पहिल्यांदाच प्रायोरिटी पोस्टपेड ही नवी सेवा सुरू केली आहे, जी तुम्हाला देणार आहे अधिक वेगवान, स्थिर आणि अखंड 5G इंटरनेट अनुभव. मग ती सेवा नेमकी काय आहे, ती कशी काम करते आणि तुम्हाला यासाठी किती पैसे मोजावे लागतील, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. भारतातील दूरसंचार क्षेत्रात सतत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आणि त्यात आता एक मोठी भर पडली आहे. भारती एअरटेलने प्रायोरिटी पोस्टपेड नावाची एक नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना दिवसभर वेगवान, स्थिर आणि विश्वासार्ह इंटरनेटची गरज असते. सर्वप्रथम प्रायोरिटी पोस्टपेड म्हणजे काय हे समजून घेऊया. ही एक प्रीमियम पोस्टपेड सेवा आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा नेटवर्कवर अधिक प्राधान्य दिले जाते. म्हणजेच नेटवर्कवर जास्त ट्रॅफिक असला तरी तुमचा इंटरनेट स्पीड कमी होत नाही आणि कॉलिंग अनुभवही अधिक स्थिर राहतो. हे शक्य होते 5G नेटवर्क स्लिकिंग या आधुनिक तंत्रज्ञानामुळे. 5G नेटवर्क स्लिकिंग ही 5G नेटवर्क मधील एक अत्याधुनिक सुविधा आहे. यात एकाच नेटवर्कला अनेक विज्युअल्स भागांमध्ये विभागले जाते. प्रत्येक भाग विशिष्ट प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी किंवा सेवांसाठी राखीव असतो. उदाहरणार्थ, प्रायोरिटी वापरकर्त्यांसाठी वेगळी स्लाइस तयार केली जाते ज्यामुळे त्यांना नेहमीच उच्च दर्जाची सेवा मिळते. ही सुविधा आधी अमेरिका, UK, मलेशिया यांसारख्या देशांमध्ये वापरली जात होती आणि आता ती भारतात प्रथमच एअरटेलने सुरू केली आहे. आता या सेवेचे प्लॅन्स आणि त्याचे दर पाहूया. या सेवेची सुरुवात ₹499 प्लस GST पासून तयार होते. या प्लॅन मध्ये सिंगल युजरला प्रायोरिटी, 5G अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि एक्स्ट्रीम प्ले यासारख्या सुविधा मिळतात. पुढचा प्लॅन ₹699 प्लस GST आहे, ज्यामध्ये 2 वापरकर्ते एकत्र सेवा वापरू शकतात आणि त्यांना Amazon प्राईम व जिओ हॉटस्टार हे सबस्क्रिप्शन मिळते. ₹999 प्लस GST या प्लॅन मध्ये 3 वापरकर्त्यांसाठी सुविधा दिल्या जातात, ज्यात Apple TV प्लस आणि Apple म्युझिक यांचा समावेश आहे. ₹1199 प्लस GST प्लॅन मध्ये 4 वापरकर्त्यांसाठी सर्व प्रायोरिटी फायदे दिले जातात. तर सर्वात प्रीमियम प्लॅन म्हणजे ₹1749 प्लस GST आहे. तो 5 वापरकर्त्यांसाठी असून यात नेटफ्लिक्सचा समावेश देखील आहे. प्रत्येक प्लॅनची वैधता 1 महिना असते. या सर्व प्लॅन्स मध्ये काही अतिरिक्त फायदेही दिले जातात. यामध्ये फास्ट लेन टेक्नॉलॉजीमुळे अधिक वेगवान 5G स्पीड, स्पॅम कॉल आणि फ्रॉड पासून संरक्षण, अमर्यादित कॉलिंग आणि डेटा, तसेच दरमहा 3000 SMS चा समावेश आहे. तथापि ही सेवा वापरण्यासाठी काही अटी आहेत. वापरकर्त्यांकडे 5G सपोर्ट असलेला स्मार्टफोन असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये नवीनतम सॉफ्टवेअर अपडेट असणे गरजेचे आहे. तसेच एअरटेलच्या 5G नेटवर्क कव्हरेज असलेल्या भागातच ही सेवा योग्यरित्या कार्य करेल. तसेच प्रायोरिटी पोस्टपेड ही सेवा अशा लोकांसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी सातत्यपूर्ण आणि वेगवान इंटरनेटची आवश्यकता असते. वर्क फ्रॉम होम करणारे, ऑनलाईन गेमिंग करणारे किंवा सतत व्हिडिओ स्ट्रीमिंग करणारे वापरकर्ते याचा विशेष फायदा घेऊ शकतात. एअरटेलने या सेवेच्या माध्यमातून भारतात 5G अनुभवाला एक नवी दिशा दिली आहे आणि या उलट म्हणजे आपण म्हणू शकतो नाण्याला 2 बाजू असतात. त्यात आता आपण पहिली बाजू पाहिली, आता दुसऱ्या बाजूकडे वळूयात. हे फीचर ज्याच्याकडे पैसा आहे तो हे घेईल, परंतु याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या स्लो इंटरनेट आणि कॉल क्वालिटीवर होऊ शकतो. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ज्या युजर बेसने म्हणजेच या 140 कोटींच्या देशाने स्वस्त रिचार्जच्या माध्यमातून भारताला जगातील सर्वात मोठी डिजिटल बाजारपेठ बनवली आहे. सामान्य विद्यार्थी, छोटे व्यवसाय किंवा स्मार्टफोनवरून UPIचा वापर करणारे व्यक्ती जे क्विक कॉमर्सच्या अर्थव्यवस्थेला बळ देतात, ते प्रत्येक छोटे मोठे शहर जे आता सातत्याने जोडले जात आहेत, ते आता सेकंड क्लास सिटीजन बनून राहतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.